मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी 9 जणांचा मृत्यू गेल्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला अखेर जाग आलेली आहे. काल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस स्थानकात जो आहे तो संबंधित ठेकेदार कंपनीच्या प्रकल्प अधिकारी असेल, त्याचप्रमाणे सेफ्टी ऑफिसर असेल, यांच्यावर जो आहे तो आता गुन्हा दाखल केलेला आहे. याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत DCP मारुती जगताप आहेत. सर, काय सांगाल, कुठली कंपनी जी आहे ती त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, त्याचे प्रकल्प अधिकारी असतील किंवा सेफ्टी अधिकारी, कुणाकुणावर हे गुन्हे दाखल झाले आहेत? अँटोनी लारा ही कंपनी आहे आणि ह्या कंपनीचे प्रकल्प प्रमुख जे आहेत, प्रोजेक्ट हेड आणि सुरक्षा अधिकारी, या दोघांवर आपण सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. काल MIDC भोसरी पोलीस येथे हा गुन्हा दाखल झालेला आहे. यात अटक कोण कोण करण्यात आलं? सदर गुन्ह्यामध्ये आरोपी क्रमांक 1 जो आहे, कंपनीचे प्रकल्प प्रमुख यांना अरेस्ट केले आहे आणि आरोपी क्रमांक 2 जे आहेत त्यांनाही आपण लवकरच ताब्यात घेऊ. कुठल्या आधारावर ही तक्रार जी आहे ती FIR जी आहे ती नोंद करण्यात आली, की कुठला बेस जो आहे तो FIR मध्ये आहे? फिर्यादीमध्ये म्हटल्याप्रमाणे कंपनीमध्ये जे कर्मचारी तिथं काम करतात त्यांच्या सुरक्षेसाठी आणि एकूणच मानवी जीविताच्या सुरक्षितेसाठी ज्या प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे होत्या त्या घेतल्या गेल्या नाहीत आणि ह्या आधारावर ही फिर्याद दाखल केली आहे. नक्कीच आपण पाहिलं तर या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं हे काम आहे, याला कंत्राट जे आहे ते अँटोनी लारा या कंपनीला दिलं. मात्र याचा संपूर्ण जबाबदारी जी आहे ती पर्यावरण विभागाचे संजय कुलकर्णी यांच्यावर होती. त्यांचं देखील या FIR मध्ये नाव आहे का किंवा ॲड करणार आहे का त्यात? हा तपासाचा भाग आहे. तपासामध्ये ज्या ज्या गोष्टी पुढे येतील त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई केली जाईल. नक्कीच आपण पाहिलं तर 9 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी जे आहे ते भोसरी MIDC पोलीस स्थानकात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून प्रकल्प अधिकाऱ्याला जे आहे ती भोसरी MIDC पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहेत. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.